संत भगवान बाबा सारखी साधूजी जन्माला आले, त्यांच्या लोकांचा काही संबंध नाही, यांचा मूळ गाव वैकुंठ आहे. मग इथं जिथे आले ते फक्त जगावर उपकार करण्यासाठी आले. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी. ज्ञानोबा म्हणतात, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, पण तयाही कर्तव्याशी उरले लोका लागे. संतजी जन्माला आले, संतजी जगले ते फक्त आणि फक्त लोकांसाठी. संत भगवान बाबाचं मूळ गाव सावरगाव, पण बाबा जन्माला आले ते फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी. नाही तर लग्न करता येत होते की त्यांना का बायका पोरं मिळत नव्हते का सांगा. पण नाथ महाराज म्हणतात असं आहे, त्यांना पक्क माहिती काय, प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. वेडे होते का सांगा. बाबा डोंगरावर जाऊन बसले, ज्या वेळेला बाबाला नारायणगडावरून खाली काढून दिलं त्यावेळेला बी बाबाला संसार करता येत होता, पण नाही. डोंगरावर गेले त्याला धौम्यगड म्हणतात. आणि तिथं जाऊन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. संत जे इथं आले ते जगाचं कल्याण करण्यासाठी आले. जगाचं कल्याण सोडता त्यांना जगात दुसरे काही करायचं नाही. करायचं ते आहे ते जगाचं कल्याण. राहिलंय त्यांच्या जीवनात करायचं ती फक्त लोक उपकार आहेत. तुका माने उरलो उपकारा उरता, उपकारा पुरता. उपकार करणं सोडून त्यांना जगात दुसरं काहीही करायचं नाही. काम नाही, काम नाही, घालो पायी रिकामा. आमच्या जीवनात एकच आहे, समाज जो आहे त्या समाजाचा उद्धार करायचा. समाजाचं काय करायचं? उद्धार करायचा, जगाचं कल्याण करायचं. याच्या पलीकडे संतांना दुसरं काही करायचं नाही. म्हणून
त्यांना अधिकारी संत म्हणतात. भगवान बाबा कसले संत? अधिकारी संत. नीट ऐका, जे स्वतःसाठी जगतात त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात आणि जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना अधिकारी म्हणतात. मग संत अधिकारी. अधिकार म्हणजे काय? व्याकरण परिभाषेमध्ये 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. त्याच्यात आधी हा उपसर्ग आहे. आधी उपसर्ग पूर्वक दुखणीय करणे अर्थाचं द्योतन करणारा धातू. अर्थात दुखणीय करणे म्हणजे देव ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना अधिकारी म्हणतात. बरोबर आहे का नाही? अधिकार म्हणजे देव. ज्ञानोबा म्हणतात काय? तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. संत म्हणतील त्याचा देव उद्धार करणार. देव वेगळा विचार करीत नाही. संत बोलले की बोलले, मग देव पुन्हा माघारी घेत नाही. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताच्या अंकिला. संत बोलतील तसा देव वागणार. देव वेगळा निर्णय घेत नाही. हा, मग संत काही बोलू, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. संत श्रेष्ठ भगवान बाबा सारखे साधू बोलले की तो शब्द पूर्ण होणार. पुन्हा देव माघारी घेत नाही. लक्ष द्यायला लागले का नाही? देव माघारी घेत नाही. संत बोलले उभा राहून लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. काही तुम्ही काही काळजी करू नका. निवांत काही गडबड करू नका, काही काळजी नाही. बसा हो, तुम्ही निवांत बसा. हा, इकडे बघा. 2 वाजूस तर सोडित नाही, जी होईल ती होईल. का तेवढं लगे? हा, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. संत श्रेष्ठ भगवान बाबा सारखे साधू बोलले की देव पुन्हा माघारी घेत नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये बीड जवळ नातापूर नावाचं गाव आहे. ऐकायला लागलात का? नातापूर. त्या नातापूरच्या जवळ एक नागापूर नावाचं छोटस गाव आहे माळी समाजाचं. माझ्याकडे लक्ष द्या. माळी समाजाचं गाव आहे नातापूर जवळ नागापूर म्हणून. त्या नागापूरला संत भगवान बाबाचा नियम असायचा, म्हणजे कीर्तनाचा. तुम्ही इकडे बघा, इकडे बघा. भगवान तुमच्याकडेच बघून चाललंय, तुम्ही एवढ्या निष्ठेनं बसलात. बरोबर आहे का नाही? इकडे बघा, बाबाचं कीर्तन असायचं तिथं. माझ्याकडे लक्ष द्या, बाबाचं चरित्र सांगतो. बाबाचं कीर्तन, बाबाची वाजत गाजत 5 किलोमीटरहून मिरवणूक काढायची. मग भगवान बाबाला सगळ्या गावांना आंघोळ घालायची. कशी? बाबाला बाजूला बसवायचं. परिसरातल्या सगळ्या लोकांनी घागर पाणी घेऊन यायचं. त्यांची काही एवढी श्रद्धा होती, जेवढ्या घागरी बाबाच्या अंगावर पडत्या तेवढा पाऊस जास्त पडायचा हे त्यांची भावना होती. लक्षात म्हणून आज बाबाची जयंतीला बी परीक्षा आहे का काय की बघायला लागलाय देव. मी बी म्हणलं जी होईल ती होईल, परीक्षेत पास होऊन दाखवतो का नाही बघा आता. बरोबर आहे का नाही? जी होईल ती होईल. आणि मग बाबाला एका घरी आणायचं, आंघोळ घालायची, जेवण, मग दुपारी कीर्तन. अजून सुद्धा गुरुवारी बाबा तिथं जातात, शास्त्रीजी तिथं जातात. माझ्याकडे बघा, फार अंगाव काटा येईल तुमच्या. माझ्याकडे बघा, इकडे लक्ष द्या. मग काय झालं की नेमके ज्या घरी बाबा यायचे, आता ताईला सगळंच इतिहास माहिती, त्या घरी बाजूला सारखा, ज्या घरी बाबा यायचे त्या घरी नेमकं त्या घरचे एक पोरग मेलं. ऐकायला लागला त्या ध्यान देऊन. तुका म्हणे खरे झाले. देव संताचा शब्द कसा पाळतो सांगायला लागलो. नेमकं एक पोरग मेलं घरातलं. गावातल्या लोकांना कळाला नेमकं सप्ताह करावा का नाही करावा. बाबा तर जवळ आले. ती शेवटी त्या लेकराची मायन बाप बाहेर आली, हात जोडले आणि सांगितलं, हो कारभारी. म्हणले काय? आमचं लेकरू मेलेलं काही माघारी येणार नाही. बरोबर आहे का नाही? आता काय करा, भगवान बाबाला गावात येऊ द्या. काय निष्ठा असेल बाबावर. बाबाला गावात येऊ द्या आणि गावात आल्याच्या नंतर वाजवीत गाजवीत मिरवणूक, त्यांची आंघोळ, जेवण होईल आणि नंतर कीर्तन होईल आणि सगळे निघून गेले. ह्या लेकराची माती करायची. काय भगवान बाबा प्रेम असेल. वाजवीत गाजवीत आणलं, बाबाला आंघोळ घातली. ज्या बाईचं लेकरू घरात मेलेलं पडलेलं आहे त्या बाईनं बाबासाठी गाणे गाऊन स्वयंपाक केला. बाबासाठी स्वयंपाक केला. आसन टाकले, जेवायला बसले. साहजिकच माय वाढायला लागली. आणि वाढत असताना बाबा म्हणले, अरे तिचं पोरगं कुठं गेलं तुझं? ते दिसाना गेले. रोज वाढायला असतं ना, आज कुठं गेलं? असं म्हणलं की माईला आधीच कंट्रोल झालं नाही. इथवर आलेलं महाराज हातातलं लगेच बघून खाली पडलं. डोळ्यातून पाणी. सांगितलं, बाबा तो गेला. म्हणले गेला? म्हणले हो. कुठं गेला? म्हणले बाबा ते मेला. नाही म्हणले, मला काही जातो नाही येतो नाही, काही म्हणला नाही, काही नाही. असं अचानक कसं काय गेला?
गेला नसेल म्हणले झोपला असेल, नाही म्हणले मेला. गेले महाराज मध्ये मड पडलेलं. बाबा ताटवाडा म्हणले, त्याचं ताट वाढलं आणि बाबाने अशी पाठीवर थाप टाकले. उठ इथे येऊन काय झोपला जेवायला ताट केले. थाप टाकल्याबरोबर झोपेतून एक उठावा असं उठलं, जेवायला बसली. ही भगवान बाबा, हा भगवान बाबाचा अधिकार आहे, सामान्य अधिकार नाही महाराज. म्हणून पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा पाळतो. हा अधिकार आहे, उघडला तर काय नाही. देव त्यांचा शब्द पाळतो. बाबाची ताकद सामान्य वाटायली तुम्हाला? हा, बोलून गेले बाबा, बरोबर आहे. मग भगवान बाबा म्हणजे आपले गुरुवारी बाबा नेहमी सांगतात शास्त्रीजी काय, की भगवान बाबा म्हणजे ज्ञानोबरायचा अवतार आहे. कुणाचा अवतार आहे? ज्ञानोबरायचा. ज्ञानोबरायांनी मेलेलं माणूस जिवंत केलं. मेले माणूस जिते उठवेल. मग भगवान बाबाने बी मेलेले माणसं जिवंत केलेच की केले नाहीत का सांगा? केले ना जिवंत. मग अधिकार असलाय महाराज, म्हणून त्यांना अधिकारी संत म्हणतात. का बरं बाबा? का देव त्यांचं एवढं ऐकत? बस बरं, का देव त्यांचं एवढं ऐकतो? देव त्यांचं एवढं ऐकण्याच्या पाठीमाग सगळे ऐकत की गेले ना कुणी, बरोबर आहे का? लपलेले फक्त एवढंच गेले का काय की सगळे. देव त्यांचं एवढं का सांभाळतो? त्याचं एकच कारण आहे, लोकांसाठी जगले. कुणासाठी जगले? लोकांसाठी. वा, लोकांसाठी जेवढे जेवढे जगतात त्यांना अधिकारी म्हणतात, आणि स्वतःसाठी जगतात त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात. मग बऱ्याचदा भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा अधिकारी लोकांच्या समोर असं पाया पडायला यावं लागते. यावं लागते का नाही सांगा बरं महाराज? काय यावं लागतंय? आपण केलेलं आहे ते कुठंतरी जिरावा म्हणून यावं लागते. ज्यांना बसायला याचा अर्थ एकच आहे, काय? ते लोकांसाठी जगले म्हणून देव त्यांचं 100% लळा पाळतोय. एक मिनिट, ज्याला बसायचं त्याने बसा, ज्याला जायचं त्याने जा, फक्त बरोबर करू नका. एक तर बसा नाही तर जा, काहीतरी करा. तुम्ही सगळे गेला तरी मी मोह कीर्तन होतं पण करीत नाही. बसा, बसायचं असलं बसा, जायचं असलं जा, फक्त बोलू नका. मी फक्त भगवान बाबाला स्मरून बाबाकडे बघून कीर्तन करणारा माणूस. मी काही असं लोकांसाठी कीर्तन करणारा नाही. आता हे सगळे आमची गाणी करायची. मी एक बी माणूस असलो तरी 2 तास कीर्तन करतो. एक बी, फक्त मला एक वाजणार आणि एकच म्हणणार चांगला असावा. मी काळजी नाही, बरोबर आहे का? बसायचं तुम्हाला, नाहीतर मग उभा राहा पण शांत. शांत, बरोबर करायचं नाही, एकाने बी बोलायचं नाही, इकडे यायचं. प्रल्हाद महाराज तुम्ही आपलं तुम्ही नाही का बघूच नका, आमचं चलतंय बरोबर. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. संत संत म्हणजे नेमकं काय? या शब्दाचा आपल्याला अर्थ काढायचा. कोणत्या शब्दाचा? हा, कोणत्या? संत. संत लागेल का? हा, संत शब्दात ही कडली चेहरी दाखायला माहित ना आमची, त्याच्यामुळे बाकी काय नाही. संत शब्दाचा अर्थ काय? तिकडे बघा. त्याच्यानंतर संत शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनीने संत शब्दाचा अर्थ केला. काय? आता पाणीचे म्हणल्यावर पाणिनीचं व्याकरण काढणं गरजेचं आहे जरा, बरोबर आहे का नाही? पाणिनीने अर्थ केला कोणता? संत शब्दाचा. काय अर्थ केला व्याकरणामध्ये? संत शब्दाचा अर्थ काय? बघा इकडं. संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. म्हणजे कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. सोपं सांगू का? ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की समाधान वाटतं त्यांचं नाव संत. आणि असे संत भगवान बाबा, असे संत भगवान चेहऱ्याकडे बघितलं की समाधान वाटतं. या समाजात 2 संत झाले, भगवान बाबा आणि वामन बाबा. तशी संतांची मीटिंग बसली की मगाचा विषय लांबून राहिला तुमच्याकडून, की तुम्हाला क्लिअर करून देऊ का? एकदा देऊ का क्लिअर करून?
जातीवादी संप्रदाय नाही. इथं होतो का आपण पावसाच्या आधी? इथं मला इथंच होतं का नाही? मग आता ही मुद्दा घ्या, तुम्हाला क्लिअर करून देतो. मग संतांची देवाची मिटिंग बसली, माणसं जातीच्या नादी लागले, हिरोळीला बिघडलेली माणसं, जातीसाठी माती खायला. मग संत म्हणजे काय करायचं? ह्यांना समजून सांगायचे नाही, ह्यांच्या नादात आपला नाद मिक्स करायचा. त्यांच्या नादात आपला नाद मिक्स करायचा. म्हणजे कसं करायचं? म्हणजे जेवढ्या जाड्या जाती तेवढ्या बाजूला काढा, एका जातीत एक महाराज पाठवायचा आणि ती जात नादी लावायची. हा म्हणजे ही जमतोय राव म्हणले. मग त्या माणसं जातीकडे ओळखत ना, मग आता जातीत एक संत पाठवून द्यायचा. म्हणले मग चला सगळ्यात मोठी जात करा, म्हणले कुणबी मराठा. बरं ठीक आहे म्हणले. त्याच्यात तुकाराम महाराज सारखे महान साधू पाठवून आपला विषय कोणताच नाही. खरं सांगतो, आपल्याला ते राजकारणाशी घेणदेण नाही, पण तुकोबारायांनी लिहून ठेवलेलं की मराठा हा कुणबीच आहे पहिल्यापासून. लक्ष द्यायला लागलं का नाही? अभंग तुकाराम महाराज. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंब्यास तो मेलो. बरं झालं मी कुणबी झालो. मराठा जाती तुकाराम महाराज सारखे महान साधू पाठवून दिले. हा म्हणले हे माळी समाजाचं काय करायचं? माळी समाजाचं म्हणले त्यांच्यात सावता महाराज पाठवून. सावता महाराज आले, ती जात नादी लागली. लक्ष द्यायला लागले का नाही? सगळ्या सावता महाराजाच्या पुण्यतिथीला महाराष्ट्रात सत्य जेवढ्या गावात माळी समाज तिथं सत्य होते का नाही? बोला. हो बोला की होते. हा म्हणले आता हे सोनारायचं काय करायचं? सोन्यावाल्याचं म्हणले ह्यांच्यात नरहरी महाराजाला द्या पाठवून. कसे झालं का नाही? देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी म्हणजे नव्याचं काय करायचं? म्हणले आम्ही वारीक वारीक करू हल्या मत वारीक, काम क्रोध नके काढू, दुश्मनाच्या बगला झाडू. कोण? सेना महाराज. कोण पाठवून दिले? तुम्हाला माहित नाही? छोटे खाणी का व्हायना सेना महाराजाची पुण्यतिथी नाही लोक करते, त्या दिवशी दुकान बंद असते त्यांचे. जातीचा स्वाभिमान आहे ज्यांची, त्याला आहे का नाही सांगा? आता 30 तारखेला आली, 30 तारखेला 29-30 तारखेला एका द्वादशीला पुण्यतिथी असते सेना महाराज. मला सगळं माहिती, मी त्याच्यातलाच असल्यामुळं लक्ष द्यायला लागलं. माहिती नाही आपल्याला धंदा आपलं हे कीर्तन करायचे म्हणजे ध्यानात ठेवावं लागतंय ना सगळं. बरोबर आहे काय? म्हणले ती नादी लावले. जातच ठेवली नाही, त्या जाती संत दिले नाही, शिवट्याच्या मुळात नामदेवराय पाठवून दिले. बरोबर आहे का नाही? आता इकडे बघा, मग सगळ्या जाती झाल्या वाटून. म्हणले आता ही जात राहिली डोंगराळी राहणारी, जंगलात राहणारी, वनात राहणारी. ही जात मुळातली राजस्थानची वंजारी जात, ही मुळात राजस्थानची जात आहे, जंगलात राहणारे. ही नुसती वंजारी नाही, त्या वंजारी समाजाला लाड वंजारी म्हणण्याची पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? लाड वंजारी. म्हणजे मग ही लाड वंजारी राजस्थानचे म्हणले हो. मग म्हणजे ह्यांचं काय करायचं? म्हणजे ही आडमुठी जात आहे, निबर जात आहे, जात आहे. बरोबर आहे का? ही म्हणजे ही जात पगळली तर कपडे बी काढून देते, आणि ही जात बिघडली तर कपडे काढूच का हाणती, असली जात. ही जातच लई बेकार जात आहे. म्हणले स्वर्गात चाललेले हे चर्चा. म्हणजे मग ही जात एका संतानं दबणार नाही. मग 2 संत पाठवून द्या, भगवान बाबा वामन. एका साधूला जात दबायची नाही, म्हणजे आडमोठी जात आहे म्हणजे ही जात. लक्षात द्यायला. मग 2 संत असे पाठवून द्या म्हणले. गणेश मामा ऐकायला लागलात का? 2 संत, एक जणांना ठोक हाणायचा, दुसऱ्यानं बाबू बाबू म्हणायचं. मग भगवान बाबाचं कीर्तन असलं की माणसं पुढे येऊन बसायचे, पुढून जागा. वामन भाऊच्या कीर्तनाला मागून जागा, असं असायचं. ती लक्षात द्यायला. वामन भाऊचं जर कीर्तन असलं, माणसं बिहायचे, ए बाबा काय भाऊची काय असेल ती देऊन टाका बाबा, पण आम्ही कीर्तनाला लांबून ऐकणार. कवा काय बोलतील आणि कुणाला कवा काय शाप देतील सांगता येत होतं का? कुणाचं? तुम्हाला बोर व्हायला लागले होतं पावसामुळे का भुका लागला का? चहा सांग नक्कीच म्हणलं फ्रेश करतो, बाकी काही नाही. वाबाळीमुळं म्हणलं बाकी काही नाही. हा इकडे लक्ष द्या. आता 1:15-1:30 पर्यंत चालतंय गाडचं. हा जेवणाचे हे गडबड. ह्याला का दमाला फळ असते? कशाला फळ असते? दमाला फळ असते. आमची गावठी, आम्ही खेड्यातली माणसे, दमाला फळ असते. 15-20 मिनिटं जर दम झाला नसता तर कीर्तन झालं असतं का? सांगा बरं. हे पाऊस आला, उरका 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 उरका, मी बी निघून गेलो असतो तर कीर्तन मिळालं असतं काय? काय दमाला फळ असते. लक्ष द्यायला लागले का? कशाला फळ असते? दम धरायचा. बाबाला काळजी नाही का? त्यांची जयंती चाल, ही परीक्षा असेल, कोण कोण जाते, कोण कोण कसं करतंय, पहाय, कुणाच्या मनात कसा गाडा उठायला, ही बघण्यासाठी बी परीक्षा असेल ना. कसं द्यायला लागलंय का नाही? हा ती नेमकी उगा झलक म्हणून आलेले का खरंच माझ्यासाठी आलेले बाबा, हे बी बघायचं ना. बरोबर आहे का नाही? हा झलक म्हणून आले, हा पाऊस पाऊस
केले उठून. पण ती निष्ठावंत ती हल्ली हल्ली का महाराज हे आमच्या मतावळी अजून उठल्याच नाही. त्या 2-4 जणी उठल्याच नाहीत महाराज. काही ते तुम्ही उठून जाऊन आलात पण ह्या उठल्या नाहीत. लक्षात आलं का नाही? इकडं बघा, मुद्दा एवढाच आहे आपला, विषय एवढाच आहे की ही संत इथं आले त्यांच्या पाठीमागं कारण उपकारासाठी. मग संत कोण? संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. संतुष्ट हे चित्त सदा संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. बर, नुसते संत नाहीत काय, त्याला जोडून शब्द साधू संत. कसले संत? आता तुम्ही कृपावंत आणि साधू संत जीवल. नुसते संत नाहीत, साधू संत आहेत. मग साधू म्हणजे काय? देव सोडून ज्यांना दुसरं काही साधायचंच नाही त्यांचं नाव साधू. संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. बर, नुसते साधू संत बी नाहीत, दुसरे 2 आहेत अजून, ऋषी मुनी. अजून 2 कोणते? कोणते? ऋषी मुनी. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता ऋषी म्हणजे काय? हा, दाढी वाढवली, जटा वाढवल्या, डोंगरात जाऊन बसला, दिवसा काहीच खाय नाही, संध्याकाळी सफरचंद हाणायला, त्याला साधू म्हणा, ऋषी म्हणायचं का? नाही. ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो, टाईट बसा, दिल्या अंगाने कळत नाही. उभा राहिलेली इकडे बघा. तुम्ही म्हणणार बाबा लई महाराजांची कीर्तन ऐकलं, असलं कीर्तनच ऐकलं नव्हतं. असलं अर्थ सांगतो. कशाचा? ऋषीचा. कशाचा? हो, कशाचा? ऋषीचा. ही कंडारीवाले म्हणणार आम्ही एवढं कीर्तन ऐकतो पण हे नव्हतं राव ऐकलं, असलं म्हणणार तुम्ही सुद्धा. असला अर्थ सांगतो. कशाचा? पुन्हा हा तर पण कशाचा? ऋषीचा अर्थ सांगतो. आता बघा इकडे बघा, बघा माहिती लक्ष द्या. ऋषीचा कशाचा अर्थ? तुम्ही काय वाजवणार? असला अर्थ सांगतो. अर्थ सांगितलं वाजवा. लक्षात घ्यायला तुम्ही म्हणणार ही बारीक अर्थ आहे, असला अर्थ सांगतो. कशाचा? ऋषीचा. तुम्ही असं म्हणता क्या बात आहे, हे ऐकूनच नव्हतं, असलं म्हणणार तुम्ही. असला अर्थ सांगतो. कशाचा? सांग म्हणा तर बस झालं. बरोबर का नाही? इकडे बघा, टाईट बसा, लक्ष द्या. अर्थ गोंडस, आयुष्यभर अर्थ डोक्यातून जाणार नाही. सोपा अर्थ आणि शास्त्रीय अर्थ एकदम सोपा जाता महाराज. अर्थ एवढा गोंडस आहे, मरेपर्यंत ध्यानात राहणार तुमच्या. असला अर्थ सांगतो. कशाचा? ऐका आता, हा बघा नीट आहे का बघा. हा बघा तयार करत तिकडे लक्ष द्या बघा. ऋषीचा अर्थ आहे बघा. कायम स्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. अर्थ कसा वाटायला लागलाय? कसा वाटायलाय? म्हणून रुसलो संसारा, म्हणून रुसलो संसारा, सर्पहा विहार पांढरा, सर्पहा तुळशी अंतराय दातारा, तुळशी अंतराय दातारा, आणि मुनी मौनात मुच्यते इति नाम मुनी. म्हणजे प्रपंचाच्या विषयात ज्यांनी मौन धरलं, बोलतच नाही, त्यांचं नाव मुनी. साधू संत ऋषी मुनी. गाव वैकुंठ. गाव वैकुंठ. आले कशासाठी? उपकारासाठी. केले हे उपाय.
आणि महाराज म्हणतात येणे विन काय चाड आम्हा. चाड शब्दाचे अनेक अर्थ केले जातात. व्याकरण परिभाषेमध्ये चाड शब्दाचा अर्थ इच्छा केला जातो. याच्यापेक्षा आम्हाला दुसरी इच्छा नाही. येणे विन काय चाड आम्हा. मग तुमची काहीच इच्छा नाही, लोकांचा तुमचा काही संबंधच नाही, तुम्ही इथं नेमकी आलात कशासाठी? महाराज म्हणतात काही नाही बाबा, लोकांचा आमचा संबंध नाही, पण दोन वर्ग समाजात एवढं सांगतो. माझ्या लक्ष द्या, एवढं एक मुद्दा क्लिअर करून सेवेला विराम. माझ्या लक्ष द्या, दोन वर्ग एक जगात. एक वर्ग असा आहे दुसऱ्याचं वाटूळ झालं की त्यांना मनातून समाधान वाटते. इथं निम्मे तसलीच आहे. आमच्या शेजारचे मोठे शेठजी ते कोमात गेले आणि एका म्हातारीला म्हणलं आजी आपले शेजारचे शेठजी कोमात गेले, वाईट झालं कोमात गेले. म्हातारी म्हणली पैशावाले माणसं महाराज कुठं जाते. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे जीवन जाता. काय करताना हे कळल्यावर सांगा. कळतच नाही. आमच्या सासऱ्याचा काल फोन आलता मला, जावं बाबू मेलं काय 2-3 दिवस टाइम काढा. मेलं का आपल्या पोराला पोरगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजे. मेलं मामा इथं माझाच निर्णय चुकलेला. हे बी नसलं कळलं तर दूर द्या, मी फाशी घेतो वरी. आता काय करावं सांगा. काही कळत नाही काय काय सांगायला. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. मुद्दा का हा मुद्दा एवढाच आहे. एक वर्ग असा आहे दुसऱ्याचं वाटोळ झालं त्याला समाधान वाटतं. अनिकाच्या घाते मानिका संतोष एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे आपला दुश्मन जरी असला तरी त्याला वाटोळ झालेलं बघू वाटत. वाटोळ झालेलं काय होत नाही, बघू वाटत नाही. आणि पहिल्या वर्गात तुम्ही आम्ही म्हणू, पण दुसऱ्या वर्गात संत मोडतात. त्यांना समाजाचं वाटोळ झालेलं देखवत नाही म्हणून
न देखावे डोळा समाज अधोगतीला चाललाय, आम्हाला डोळ्यानं बघू वाटत नाही म्हणून येतो कळवळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा. लक्षात यायला लागले का नाही? पडती हाती म्हणून काळा. समाज अधोगतीला चाललाय आणि अधोगतीला जाणाऱ्या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत भगवान बाबा सारखे, वामन भाऊ महाराज सारखे अवतारी पुरुष जन्माला आले. त्याचं हेच कारण आहे. लक्षात यायला लागले का नाही? नाहीतर 128वी जयंती बाबाची आज, बरोबर आहे का नाही? त्यांना एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये जन्माला यायची काय गरज होती? आणि आले तरी तुमच्या माझ्यासारखा प्रपंच करू शकत होते. पण एक ध्यानात ठेवा, भगवान बाबा 128 वर्षापूर्वी जन्माला आले सावरगावात. त्यांचं नाव आबा. सानप कुटुंबियामध्ये तुबाजी पाटील आणि कौतुका माता यांच्या पोटी जन्म घेतला. पण त्यांनी जर तुमच्या माझ्यासारखा प्रपंच केला असता तर आज त्यांची जयंती झाली नसती. काय म्हणणं तुमचं सांग? झाली असती का? नाही. ते लोकांसाठी जगले ना, जे दुसऱ्यासाठी जगतात, म्हणून त्यांचं नाव अधिकारी आहे. म्हणून शब्द आहे, बाकी काही नाही. एवढंच आहे, येतो कळवळा म्हणून, म्हणून त्यांना समाजाचा कळवळा यायला लागला. एखादा माणूस दारू पिऊन बायकोला मारायला लागला ना असं लई, की मग एखादा गावातलं म्हातारा माणूस जात, हे कमी मारायला असेल त्या पोरीला, हा नालायक उगा पिऊन यायच्या त्या पोरीला मारायचा. ते पोरं म्हणते अण्णा आले म्हणून वाचलीस तुला दाखवतो पुन्हा, असं म्हणते का नाही सांगा? मग त्या अण्णाला आम्ही विचारलं, अण्णा तुमचा मुलगा आहे का? नाही नाही नाही, आपला त्याचा काही संबंध नाही. म्हणजे मग धुन केलं का? म्हण तेव्हा का महाराज त्याचा ना आपला संबंध नाही, ओळख बी नाही आपली त्याची. फक्त एकच आहे, माझ्यात एकच विनाकारण पुरीला मारायला ना मला बघू वाटत नाही. पुढं हे जन न देखवे डोळा आणि तो कळवळा म्हणून या. कसं आहे, पण गावात एका नाण्याला दोन बाजू. एका नाण्याला किती बाजू? दोन बाजू. पण लोक म्हणले अरे उगत होत आणलंय तुकाराम महाराज, उगं म्हणते तू उपकार करायला आलो. कशाचे उपकार कशाचं काय म्हणले? उगं नाटक आहेत म्हणले. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला नाही कळायचं माझं कसं आहे ती, पण ज्यावेळेला मी देवाजवळ जाईन आणि ज्यावेळेला देवाच्या दारात गेल्यावर मला भोग मिळेल, चांगला भोग मिळाला, उत्तम भोग मिळाला तर उत्तम काम केले, वाईट भोग मिळाला तर वाईट काम केले. आता नाही कळायचं, पण ज्यावेळेला मला भोग मिळेल त्यावेळेला तुम्ही तर बघताल, पण मी कसा आहे हे माझे डोळे बघत या. लक्ष द्या. महाराज म्हणतात तुका म्हणे माझे देखतील डोळे, कधी भोग देते वेळे येईल कळ. असे दमाला फळ असते, ऊन पडलं नाही जेवायला बघा बरं. हा कशाला फळ असते?
दमाला फळ असते, लक्ष द्यायला लागलं का? त्याच्यामुळे दम धरायचा. नवऱ्याचा किती बी राग आला दम धरायचा, गटा गटा गिळायचं. बडा 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 बोला तर तुम्ही आपलं तसं करायचं नाही, दमाला फळ असते. लक्ष द्यायला लागलं का नाही? तुम्हाला सांगतो न बाई कोण किती बी काही वाटोळ केलं तर लगेच शिव्या द्यायच्या नाही. लेकरं असते घरी, लेकर असते तर घरी लेकर असते, लेकर निवांत असते, त्यांच्यावर तसे संस्कार पडते. लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळं बायकोला किती बी वाईट केलं वाटोळ केलं गटा गटा राग गिळायचा महाराज. लेकर शाळेत गेले की घर लावून हाणायची. त्यानं बसलं का नाही पुन्हा नाही, पण लेकरायचे देखत नाही. लक्षात यायला लागले का नाही? महाराज म्हणतात तुका म्हणे माझे देखतील डोळे, माझे डोळे बघतील कधी भोग देते वेळ येईल कळो, उडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून या ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरू श्री संत भगवान बाबा या महान साधूंचं खऱ्या अर्थाने जन्मोत्सव भगवान गडाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आणि गडाचंच हे संस्थान असल्यामुळं गडच आहे. इथे तुमच्या या भागासाठी शहरासाठी भगवान गड हेच आहे महाराज. लक्षात आलं का नाही? आपण निष्ठेनं बाबाच्या पायावर नतमस्तक व्हायचं आणि बाबाकडं मन्या भावातून अंतकरणातून जी काय असेल भावना प्रगट केली की बाबा 100% त्याचं फळ देते. तिथं कितीतरी अनुभवी लोक आहेत त्यांना सांगा बरं महाराज, कितीतरी लोकांना अनुभव मी त्यातलाच आहे महाराज. बाबाच्या पायावर नतमस्तक व्हा आणि नतमस्तक होऊन येडे लोक आपले कुठं जातात, कुठं राजस्थानला जा, बिहारला जा, पंजाब, अरे दुसऱ्याच्या माईला मावशी नसते म्हणायचं. ध्यानात बसायला लागले का माझं बोलणं नाही? अजून काही वेगळं सांगावं लागतंय? सांगा. लक्षात द्यायला लागले का नाही? आपली माय ती माय असती, आगा आपुली माय रूप जरी होय, कसली असो आपली माय असते. लक्षात आलं? ताई इथून 8 दिवसाला भगवान गडावर मला 8 दिवसाला. लक्षात द्यायला लागलं माझं बोलणं का? भगवान बाबावर श्रद्धा प्रेम ठेवा, काही कमी पडत नाही महाराज. बाबावर निष्ठा ठेवली ना. आणि एक लक्षात ठेवा परमार्थ म्हणजे तुम्ही इथं येणं मेकअप वगैरे करून यायचं, आम्ही आलोत म्हणून दाखवायचं, याला परमार्थ म्हणत नाहीत. माझा राग आला तरी चालेल, त्याला परमार्थ म्हणत नाही. भगवान बाबाच्या समोर निवांत बसावं, बाबाच्या मूर्तीकडे फोटोकडे बघितलं, खळकून डोळ्यातून पाणी यावं, त्याच्यामुळे परमार्थ. आणि तुम्ही समाजात ना आम्हाला लोक असं म्हणतात आणि आम्हाला लोक तसं म्हणतात, ही काहीच कामाचं नाही. तुम्ही कधीतरी एकांतामध्ये बाबांच्या समोर बसा आणि एकांतात बसून मूर्ती बोलते हो, तोंडानंच बोलावं लागतं असं नाही, नजरेनं सुद्धा बोलता येत असं. लक्षात आलं? नजरेनं सुद्धा देवाला बोलतात. आमची सगळ्यात निष्ठा ज्ञानोबा आहे, बरोबर आहे का नाही? आपला गड जरी असला तरी आपल्या गडाची एकच निष्ठा आहे, गडाची निष्ठा फक्त ज्ञानोबा आहे. लक्षात आलं का? माऊलीच्या समाधी समोर बसायचं. हा साक्षात आपल्या शास्त्रीजी सोबत ज्ञानोबा बोलतात महाराज, नाही बोलत सांगा. ज्ञानोबा बोलतात माझ्या अंगावर काटा, एवढं प्रेम असावं लागतं. आणि प्रेम जर असेल सगळ्या गोष्टी शिष्य. म्हणून एवढंच आहे, बाबावर प्रेम ठेवा, बाबावर निष्ठा ठेवा, साधू संतावर प्रेम ठेवा. संत एक सगळे सारखेच आहे, संतावर विश्वास ठेवा, प्रेम ठेवा, एवढंच आहे. तर म्हणजे माझ्या बी डोळ्यात पाणी आलं की बाबांनी काय आज परीक्षा घ्यायची ठरविली तर काय देव झाले. मी बी मनातून सांगितलं बाबा काही बी झालं तरी शेवेत कमतात येऊ द्या, काही होऊ द्या, ठरविल तर मनातून. कधी कधी संत देव आपली परीक्षा घेत असतात. मला हे पहिल्यांदा सेवेचं निमंत्रण दिलं आणि खरं म्हणजे ही सेवा जर माझ्याकडून घडली नसती तर माझ्यासारखा पापी मीच आहे. मग तुम्ही सुद्धा न कीर्तन ऐकून जाणं म्हणजे पापच आहे ना आपलं, बरोबर आहे का नाही? हां, पण नाही महाराज, मी इमानदारीनं सांगायचं माझ्या जागेवर कोणी बी महाराज असतं तरी बंद करून गेला असता का नाही, गेला असता का नाही सांग लगेच म्हणून नाही. आपल्याला आमच्या गुरुजींचा संदेश, गुरुजींचा संदेश आहे, शास्त्रीजींचा संदेश, सेवेमध्ये अंतर पडू द्यायचं नाही. काही बी करा. हे बघा काही झालं माझं कीर्तन, पता नाही किशी मोड करके मुलाखत होगी, माहीत नाही तुमची आमची पुन्हा कधी भेट होईल. रोज सकाळी आपण टी व्हीवर कथा ऐकत आहात, शिवमहापुराण कथा रोज टी व्हीला चालू आहे आपली, ऐकत असाल आपण कथा कीर्तन. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहेच. खरं सांगतो मी, तुमची माझी पुन्हा भेट होईल नाही तर नाही होईल, पण माझं एवढं वाक्य तुम्ही लिहून जा, एकच वाक्य लिहून ठेवा आणि एवढ्या वाक्याला अंडरलाईन करून ठेवा की एक तर एवढंच आहे, अंतःकरण स्वच्छ ठेवा, देव तुमच्या जवळच येईल. अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे. हा, अंतःकरण निर्मळ आहे म्हणून तर महाराज बाबाचं नाव काढलं या लोकांच्या डोळ्यात पाणी येते का? मन निर्मळ असलं पाहिजे हे ध्यानात ठेवा. म्हणून एकच आहे, आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, बाबांची सेवा या ठिकाणी झाली. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, बोलू नका, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. माय आई तुम्ही थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या.
थोडं जीवनात संकट आलं की लगेच तुम्ही औषधाची बाटली हातात घेता. औषधाची बाटली हातात घेता, दारूचे म्हणजे याचे काय ऑक्टेल प्यायचं, औषध प्यायचं, पुन्हा दोरी हातात घ्यायची, फाशी घ्यायची, आत्महत्या करायची, हे विचार मनात येतात तुमच्या. खरं माहिती तुम्हाला दादा, तुम्हाला माहिती संत भगवान बाबावर जेवढं संकट होतं तेवढं तो तुमच्यावर नाही. हां, तेवढं तो तुमच्यावर नाही. अहो, जे लोक नेहमी सोबत राहायचे त्यांनीच बाबाच्या उशाखाली चोळी आणि साडी आणून ठेवली आणि बाबा सकाळी उठवायला हेच लोक गेले. बाबा उठा आणि आतरून पांघरून बाबा घड्या, नाही आम्ही करतो घड्या, आणि ते काढलं आणि खाली साडी चोळी टाकली. कळला बाबाला वाईट वाटलं. अहो, धोतरावर आणि अंगावरच्या शर्टावर भगवान बाबाला नारायणगड सोडावा लागला होता. तुम्ही कितीतरी वेळ शास्त्रीजींचं कीर्तनात ऐकले, नारायणगड सोडला. नारायणगड सोडून दिला. गडावर घोडी होती ना, नारायणगडावर, ती घोडी सुद्धा बाबा ज्यावेळेला गेले त्यावेळेला ढसा रडत होती. घोडे सुद्धा काही खात नव्हते. बाबा ज्या झाडाखाली ज्ञानेश्वरी वाचायची, नारायणगडावरचं ते झाड सुद्धा उठून पडलं होतं. तर सांगू तुम्हाला, एवढी निष्ठा असली पाहिजे खूप वाटत. आपल्याकडे काय होतंय, प्रेम नाही. आपले नवस ह्याच्यामुळे पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे बघा, सुख दुःख येत असतात. सुख दुःखाला कधीच कंटाळायचं. तुम्ही सुशिक्षित जरी असलात तरी जेवढे शिकलेले, जेवढे श्रीमंत आहेत तेवढे जास्त दुःखी माणसं आम्ही बघितले. तुम्ही सगळे एवढे श्रीमंत आहेत, पैसा तुमच्याकडे भरपूर आहे, मी गरीब माणूस तुमच्याकडे बोलतोय. तुम्ही श्रीमंत आहात पण तुम्ही दुःखी आहात, प्रपंचावर नाराज आहात. ज्यावेळेला तुमच्या प्रपंचामध्ये समाधान राहत नाही ना, त्यावेळेला तुमची टीव्ही सुद्धा नाराज असते, तुमचं किचन सुद्धा तुमच्यावर नाराज असतं. खाऊ वाटत नाही याचा अर्थ तुमच्यावर किचन नाराजच आहे. लाख रुपयाची टीव्ही असून टीव्ही बघू वाटत नाही, हे नाराजीचंच लक्षण आहे ना, दुसरं कोणतं लक्षण नाही सांगा. म्हणून आम्ही आमच्या जीवनात सुख दुःख भोगले, आमच्या जीवनात दुःख नाही. आमच्या जीवनात जेवढं दुःख आलं तेवढं कुणाच्या जीवनात आलं नसतं, कुणाच्या जीवनात. माझं वय 30 आहे, 94चा जन्म माझा, 1994चा माझा जन्म. मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझी माय गेली. 5 वर्षाचा असा दिवस जात नाही त्या दिवशी आम्हाला आमची माय आठवते, रोज माय आठवते, रोज. कधीतरी वैजंता माईकडे बघितले की आम्हाला आईची आठवण येते. बस अशी आई आम्हाला सुद्धा पाहिजे. लहान असताना माई, आम्ही रोज लोकांना हसवतो पण आम्हाला माईची आठवण काय नसतो. माईच्या नंतर 2 वर्षाला बाप मिळाला. हम तो फकीर आहे. आम्हाला आई नाही, आम्हाला बाप. हम तो फकीर. गरिबी काय असते तुम्ही मला विचारायला सांगा. गरिबीचं दुःख फार वाईट असतं. म्हणजे बघा, गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं येत असतं. संकट प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. थोडेफार संकट आले म्हणून ते रोसायचं नसतंय, जीवन संपूर्णच टाकायचं नसतं. दादा ज्ञानोबाच्या जीवनात कमी संकट होतं, तुकाराम महाराजांच्या जीवनात कमी संकट होते, बाबाच्या जीवनात कमी संकट होते. खूप संकट असतात. तिथं कोणाची माय मेली असेल तर तिला माईचं दुःख विचारा, तिचे डोळे भरून येतील. तिथं बसलेल्यापैकी उभा राहिल्या तिला माय नाही ना, तिला माय विचारा. जोपर्यंत माहेरात माय आहे ना तोपर्यंत माहेरातून पिशवी तुमची कधीच रिकामी येत नाही. माय तुमच्या पिशवी गहू टाकते, ज्वारी टाकते, बाजरी टाकते, तांदूळ टाकते. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीत कांदे सुद्धा टाकून देते. आई माहेरातली माय मरू द्या, 100% सांगतो तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. माय मेली की तुम्ही संभाजीनगरला निघालात ती पिशवी तुमच्या बदल होणार. माय आहे तोपर्यंत लसणाच्या कांड्या सुद्धा माय तुमच्या पिशवीत टाकून देत असते. आई आई असते, बाप बाप असतो. विवेकानंद असं म्हणतात, तिच्या पुढे उभा राहिलं की तोंड उघडलं जातं, तिला आई म्हणतात. ज्याच्या समोर उभा राहिले तोंड बंद होतं त्याला बाप. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतोया, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतोया. आठवा तुमचा बाप तुमच्या लक्षात. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जिल्ह्याला जायाचा, उदार पादार कापड पोराना आणायचा. आठवा बाप जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. चुल पेटत नव्हती दिसाड ओ दिसाला, पायली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला. बरोबर बोलतो ना मी. पायली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला, बाप मनात झुरायचा,
लग्न लेकीच करीन, लेकाचं काही वाटत नाही, त्याला लेकीची काळजी असते. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, पण ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. असा कनवाळून बाप जेव्हा सोडून गेला, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला, त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. आई आई असते, बाप बाप असतो. कितीतरी मी तुम्हाला आपल्या फेसबुकला, युट्यूबला, इंस्टाग्रामला प्रकाश साठे ऑफिशियल नावानं आपल्या अकाउंट त्याचे सगळे अपलोड केलेले आहेत. आपण नक्की त्याच्यावर बघू शकता. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो ताई, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे चरण नमस्कार होतो. मला माहिती आहे अजून 2 तास चलं तरी कुणी उठणार नाही, एवढे कुणी खरं होते, पण नाही. त्याच्यानंतर पुन्हा कधी योग आला तर आपण नक्की चिंतन करू, नक्की. आणि तो योग येणारच आहे, कारण हे आपलं पावसा पाण्यातलंच आहे, बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का नाही? आपण योग नक्की येणारच आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण रोज सकाळी शिव महापुराण कथा चालू असते आमची. तर आता मला वाटतं आता पंढरीची कथा चालू आहे, आपण ती कथा बघत असता. आपण बघा, सर्वांना विनंती करतो, थांबतो. एवढ्या पावसा पाण्यात मी कीर्तन केलंय, तुम्हाला थोडीशी वाईट वाटलं तरी हरकत नाही, पण आता जाताना माझ्या पायावर 100 ठेवा तुम्ही. कसं घ्यायला लागले का नाही? एवढंच आहे. बाया म्हणते माय पैसे नाही आणले आम्ही, सोनं द्या, काही अडचण नाही. 2 मणी द्या. एकदा मिळलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिले, मला काय सांगा. तरी मी नेहलेच बायकोच्या पोतीत ओवले, सोडीत नाही मी. मला बायको एक लक्षात आलं का नाही सांगा. काल मला म्हणली भांडे घासून घ्या, मला जीवत मारून टाकीन म्हणलं. भांडे घासून काय समजेल का म्हणलं? माझ्या मनावर चालायचं म्हणलं, मी आधी धुणार मग भांडे घासणार. श्री संत भगवान बाबा की. सर्वांनी खाली बसायचं, सर्व मंडळी खाली बसायचं. राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या 128व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगडाच्या मार्गदर्शनाखाली हा चालू असलेला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांनी आपल्याला अनमोल वेळ देऊन बाबांचं जीवनचरित्र सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांचा सुंदर असा तुळशीराम महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार होता. हरिभक्त पारायण हरिभक्त पारायण भजन सम्राट कृष्ण महाराज धायट गुरुजी यांनी सुद्धा इकडे येतो. कृष्णाजी महाराज धायट गुरुजी यांनी समोर येते. श्री हरिभक्त पारायण सुरळकर गुरुजी. श्री हरिभक्त पारायण शंकर बाबा वारकरी भजन मंडळ जागरी सतीश महाराज पुढे यांनी समोर यायचं. श्री दराडे महाराज यांनी सुद्धा समोर यायचं. श्री हरिभक्त पारायण जाधव महाराज, सोमेश महाराज जाधवचे वडील. चला तिकडे एकदा कोणतरी गाण्यामध्ये हॉकीच आहे.